आपण म्हटलं तसं क्रिस्टियानो रोनाल्डो जगातला सर्वाधिक फॉलोईंग असलेला फक्त फुटबॉलपटू नाही तर मानव असं म्हणता येईल. त्याच्याच जोडीला लिओनेल मेसी हा नंबर 2 ला आहे आणि आपल्याला अभिमान वाटावा अशी गोष्ट विराट कोहली हा नंबर 3 वरती आहे. फुटबॉलच्या थोडे इतिहासात बघितलं तर फुटबॉलचा देव अर्थात पेले किंवा मॅराडोना यांची पण सुरुवात ही अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतनं झाली. पुढल्या वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये रोनाल्डो मेसी हे फायनली हे एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत की ज्याला संपूर्ण देश द लास्ट डान्स म्हणून त्याचं ब्रँडिंग करून हजारो लाखो नव्हे तर अब्जावधी फुटबॉल प्रेमींच्या नजरा या अमेरिकेकडे वळणार आहेत. खेळांना आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. हे आपण प्रत्येक इंडिया पाकिस्तान मॅचच्या वेळेला घरात अनुभवतोच किंवा ऑलिम्पिकमध्ये आपले बॅडमिंटनपटू, हॉकीपटू, वेटलिफ्टर्स हे जेव्हा जीवाची बाजी लावून गोल्ड मेडल जिंकत असतात तेव्हा आपण रोमहर्षित होतो. आणि त्याच्याचमुळे केवळ आपलं घर नाही तर आपला समाज, देश आणि एकूणातच पूर्ण जगाला आपल्या कवेत घेत गतिमान, शक्तिमान, कीर्तिमान हे ब्रीद देत ऑलिम्पिक स्पर्धा किंबहुना ऑलिम्पिक चळवळ ही गेल्या 125 वर्षांपासून संपूर्ण जग एकवटते. नवीन आधुनिक युगामध्ये सगळ्या जगाची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी या क्रीडा स्पर्धांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर एशियाड असेल किंवा आता 2030 साली शताब्दी साजरी करणारा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप असेल, यांनी आधुनिक जगामध्ये एक नवीन भूराजकीय किंवा राजनैतिक घडी व्यवस्थित बसवण्यासाठी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली. आणि म्हणूनच की काय, आपले जे प्रथितयश खेळाडू आहेत हे केवळ मैदानापुरते मर्यादित न राहता ग्लोबल ॲम्बॅसिडर झाले. अगदी बॉक्सिंगपटू मोहम्मद अली किंवा फुटबॉलपटू, फुटबॉलचा देव पेले, आपला कपिल देव, सचिन आणि मेरी कोमसुद्धा जगभरातील अनेक सामाजिक किंवा सांस्कृतिक कॅम्पेनसाठी त्यांना ग्लोबल ॲम्बॅसिडर म्हणून नेमण्यात आले. फुटबॉलच्या बाबतीत बोलायचं झालं तर फिफा वर्ल्ड कप हा 1930 साली सुरू करण्यात आला. ज्यूल्स रिमेट यांनी तो सुरू केला. नुकतंच पहिलं महायुद्ध संपलं होतं, जग काहीसं अस्थिर होतं आणि त्यावेळेला जगाला फुटबॉलच्या माध्यमातून पुन्हा एक नवीन आशावाद देण्यासाठी हा फुटबॉलचा वर्ल्ड कप अतिशय महत्त्वाचा ठरला. आणि त्यानंतर आता 2030 साली त्यांची शताब्दी होईल. न थांबता दर 4 वर्षांनी फुटबॉलचा वर्ल्ड कप हा संपूर्ण जगाचं लक्ष वेधतो. अक्षरशः अब्जावधी लोक टी व्हीच्या माध्यमातून फुटबॉलच्या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होतात. कतारला जो 2022 साली वर्ल्ड कप झाला होता त्यावेळेला मला जाण्याचं भाग्य मिळालं. तो संपूर्ण वर्ल्ड कप महिनाभर कव्हर केला. आणि त्यानिमित्ताने जी फिफा काँग्रेस झाली होती ती म्हणजे अक्षरशः युनायटेड नेशन्सपेक्षा मोठी काँग्रेस होती. फिफाच्या क्वालिफाईंग राऊंड्समध्ये 217 देश सहभागी होतात. आणि मी गमतीने फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फंटिनो यांना म्हटले की तुम्ही फिफाचे अध्यक्ष कमी आणि एखादा ग्लोबल लीडर जास्ती भासता. सो त्यांनी ते हसलं आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की हा एक फुटबॉल आहे जो आशियापासून आफ्रिकेपर्यंत, युरोपपासून उत्तर अमेरिकेपर्यंत फुटबॉल हा सेम आहे. जग बदलतं, संदर्भ बदलतात, मग ते आपण भेदाभेद आणि हे बदल का स्वीकारतो? फुटबॉलसारखंच आपण सगळे एक राहूया. मी ते ऐकलं आणि म्हटलं अरे वा भावा, मित्रा जिंकलंस. अर्थात त्यांना ते कळणार नव्हतंच, पण त्यांच्या या सगळ्या फुटबॉलच्या महतीमुळे एकूणच वर्ल्ड कपचं आणि फुटबॉलचं हे जे महत्त्व आहे, जागतिक अर्थकारण असेल, राजनीती असेल किंवा भूराजकीय परिस्थिती असेल, यामध्ये अधोरेखित झालं. आता हे फुटबॉलचं पुराण सांगायचं कारण म्हणजे गेल्या पाव शतकामध्ये, गेल्या 25 वर्षामध्ये संपूर्ण क्रीडा जगताला ज्यांचं गारूड आहे किंवा ज्यांनी संपूर्ण क्रीडा जगत भारून सोडलेलं आहे ते क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी. त्यांची एकूण आपण कारकीर्द किंवा त्यांच्याकडे जाण्यापूर्वी साधारण गेल्या 25 वर्षात ग्लोबल आणि भारतीय स्तरावरती क्रीडा क्षेत्र कसं बदलत गेलं त्याचा एक आपण आढावा घेऊया. सध्या क्रीडा क्षेत्राची उलाढाल आहे $600 अब्ज. हो, $600 अब्ज. हे रिसेशन फ्री इंडस्ट्री आहे. म्हणजे कोविड असू दे, कुठली महामारी असू दे, क्रीडा क्षेत्र थांबत नाही. अगदी आपणही पाहिलं असेल, घरामध्ये क्वारंटाईन झाल्यानंतर सुद्धा टी व्हीवरती सामने सुरू होते, आपण ते बघत होतो.
क्रीडा क्षेत्राचा ग्रोथ रेट आहे 25%. होय, आपल्या GDPच्या 3 ते 4 पटीने जास्ती. आणि भारतसुद्धा या क्रीडा लाटेवर स्वार आहे. आपण पाहिलं तर IPLनी रचिला पाया आणि त्याच्यापुढे आता प्रो कबड्डी लीग असेल, अगदी खो खोची लीग असेल आणि खो खोचा वर्ल्ड कपसुद्धा असेल. आपण या फ्रँचायझी लीग किंवा प्रोफेशनल क्रीडा स्पर्धांच्या मार्गावर भरधाव धावतो. इतकंच नाही तर स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट याचा सुंदर मिलाफ होऊन आता स्पोर्ट्सटेनमेंट असं एक नवीन क्षेत्र उदयाला आलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा आपण बघतोय आपले सगळे बॉलिवूडचे आणि हॉलिवूडचे स्टार हे खेळाच्या मैदानावरती मैदान गाजवत आहेत आणि खेळाचे ब्रँड ॲम्बॅसेडर होऊन खेळाला घराघरात पोचवत आहेत. आता ह्याला तुम्ही व्यावसायिकीकरण म्हणा किंवा धंदेवाईकीकरण किंवा क्रीडा क्षेत्राची घोडदौड म्हणा की क्रीडा क्षेत्राची घसरण, हा ज्याचा त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. पण फॅक्ट ऑफ द मॅटर इज क्रीडा क्षेत्र आज सर्वत्र भारून राहिलेलं आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रॉडकास्टिंग आणि सोशल मीडिया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जेनझी काय करू शकतं हे आपण पाहिलेलं आहे. जेनझीची क्रेज आहे ती आपण बघितलेली आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एनिवेअर, एनी टाईम, एनीबडी अँड एनी हाऊ, म्हणजे फक्त TV पाहिजे, कॉम्प्युटर पाहिजे असं नाही, हातातल्या मोबाईलमध्ये आपण आता सामने लाईव्ह बघू शकतो आहोत. कोट्यावधी क्रीडा रसिक त्याचा दररोज आनंद लुटतायत आणि त्याच्याचमुळे हा क्रीडा क्षेत्राची व्याप्ती आणि त्याचा आयाम तुफान बदललेला आहे. गेल्या दशकामध्ये तर गेल्या शतकात जेवढी वाढ झाली नाही तेवढी वाढ या गेल्या दशकांनी बघितली आहे. आपण म्हटलं तसं क्रिस्टियानो रोनाल्डो जगातला सर्वाधिक फॉलोईंग असलेला फक्त फुटबॉलपटू नाही तर मानव असं म्हणता येईल. त्याला इंस्टाग्रामवरती तब्बल 664 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. फेसबुकवरती साधारण 170 दशलक्ष आणि ट्विटरवरती 113, असे सुमारे 1 अब्ज फॉलोअर्स आहेत त्याला. तुम्ही कल्पना करू शकता काय पद्धतीची त्याची जगावरती मोहिनी असेल. त्याच्याच जोडीला लिओनेल मेसी हा नंबर 2ला आहे. त्याला 506 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. आणि आपल्याला अभिमान वाटावा अशी गोष्ट, विराट कोहली हा नंबर 3वरती आहे. त्याच्यामुळे हे सगळे जे खेळाडू आहेत ते फक्त खेळाडू न राहता जगभरात त्यांची ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती ब्रँड व्हॅल्यू एनकॅश करत राहतात, एस्टॅब्लिश करत राहतात. रोनाल्डोची ब्रँड व्हॅल्यू जर काढायची झाली तर ती 850 मिलियन युरो आहे. म्हणजे एखादा छोटा देश किंवा आपल्या एखाद्या राज्याच्या GDP एवढी त्याची ब्रँड व्हॅल्यू आहे. आणि पोर्चुगीज इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड मार्केटिंग यांनी या ब्रँड व्हॅल्यूचं ॲनालिसिस केलं. आणि मगाशी आपण जो सोशल मीडियाचा जो मुद्दा पाहिला, 2011 साली त्याचं व्हॅल्युएशन होतं फक्त 25 मिलियन आणि आज आपण बघितलं त्याची काय अफाट ग्रोथ झालेली आहे. मेसीचं म्हणाल तर मेसीची सुद्धा ब्रँड व्हॅल्यू 2011 नंतर म्हणजे साधारण हा जो सोशल मीडिया आहे तो सोशल मीडिया पुढे भरधाव वेगाने वाढत गेल्यानंतर मेसीची ब्रँड व्हॅल्यूसुद्धा वाढलेली आहे. आणि ती आता जवळपास फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार साधारण 13 मिलियनवरून ती आता $400 मिलियन पोचलेली आहे. सो या माध्यमातून हे सगळे खेळाडू हे केवळ खेळाडू न राहता ब्रँड होऊन राहतात. ॲज अ प्लेयर म्हणून ते कमॉडिटी होतात, एक प्रॉडक्ट होतात आणि फक्त खेळाच्या व्यतिरिक्त एक बिझनेस म्हणून संपूर्ण जगावरती अधिराज्य गाजवतात. आता याची सुरुवात कशी झाली तर एक्झॅक्टली पाव शतकापूर्वी झाली. म्हणजे रोनाल्डोचं म्हणायचं तर त्याचा जन्म हा 5 फेब्रुवारी 1995चा, 40 वर्षाचा आहे आता तो. पोर्तुगालमधल्या मडेरामध्ये त्याचा जन्म झाला. हे पोर्तुगालमधलं छोटंसं गाव आणि मडेरा ते मॅड्रिड आणि मडेरा ते मँचेस्टर ही त्याची एक डॉक्युमेंटरी म्हणा किंवा त्याचा हा प्रवास हा जगाला इन्स्पायरिंग ठरतो आहे. सुरुवातीला स्पोर्टिंग क्लब ऑफ पोर्तुगाल इथे त्यांनी फुटबॉलचे धडे गिरवले. पण त्याची खरी कर्मभूमी मँचेस्टर आणि त्यातही रेड म्हणजे मँचेस्टर युनायटेडमध्ये तो दाखल झाला 2003मध्ये. आपण अनेकदा कॅच देम यंग हे आपला कोच राहुल द्रविड अनेकदा म्हणला आहे किंवा ग्रासरूट्स किंवा स्काउटिंग हे सगळे आपण शब्द ऐकतो. पण त्याचा जर पुरेपूर आणि खरा वापर जर कुठे होताना बघायचा असेल तर तो युरोपियन फुटबॉलमध्ये आपल्याला दिसतो. मेसीचंही उदाहरण घ्या. 24 जून 1987चा त्याचा जन्म. अर्जेंटिनातल्या रोझारिओचा नेव्हिल ओल्डबॉयचा हा खेळाडू. साधारण 10 वर्षाचा असताना मेसीला एक दुर्धर आजार झाला. त्याच्यामध्ये हार्मोन्सची डेफिशियन्सी निर्माण झाली आणि अक्षरशः तो वयाची 20सुद्धा पाहिल का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याचे वडील साधे एक कामगार होते आणि त्यांना उपचाराचा खर्च परवडेना. मग त्याच्या आजोळकडले काही नातेवाईक धावून आले
आणि मेसीचं फुटबॉल प्रेम, त्याचं फुटबॉल कौशल्य त्यांना ठाऊक होतं. त्यांनी मेसीला थेट घेऊन बार्सिलोनाला आले. तिथं त्यांनी ट्रायल दिली आणि बार्सिलोनाची सगळी लोकं अवाक झाली. एक अलभ्य आणि एक अत्यंत अलौकिक अशी फुटबॉल टॅलेंट लाभलेला खेळाडू 2001 मध्ये त्यांनी करारबद्ध केला. त्याच्या सगळ्या उपचाराचा खर्च उचलला. अँड ॲज दे से, रेस्ट इज द हिस्ट्री. रोनाल्डो काय किंवा मेसी काय, बालपण अत्यंत हलाखीत गेलं. रोनाल्डो तर फक्त 6वी शिकलाय. मेसी तर इतका बुजरा होता. कल्पना करा, अर्जेंटिनातल्या एका गावातनं उठून स्पेनला यायचं, तो सगळा चकाचक, सगळी ती शहरं बघायची. हा मुलगा बोलायचंच नाही. गेली म्हणजे कित्येक अनेक वर्ष त्याच्या सहखेळाडूंना वाटत होता मुका आहे. पण नंतर मेसीने आपल्या फुटबॉलच्या माध्यमातून जो काही तो बोलला, म्हणजे मला आठवतंय गावस्करनी सचिनला हा एक सल्ला किंवा कानमंत्र दिला होता की बॉलरनी कितीही तुझ्यावरती तोंडचूक घेऊ दे, तू काही बोलू नको, शांत राहा आणि तुझी बॅट बोलू दे. तसंच मेसी आणि रोनाल्डो हे गेली 25 वर्ष बोलतायत आणि तुफान खेळतायत. फुटबॉलच्या थोडं इतिहासात बघितलं तर फुटबॉलचा देव अर्थात पेले किंवा मॅराडोना ह्यांची पण सुरुवात हे अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतनं झाली. म्हणजे मॅराडोना तर ब्युनॉस आयर्सच्या झोपडींमध्ये अक्षरशः वाढलेला आणि चिंध्यांचा बॉल करून तो जगलिंग करत असे. पेलेचा तर मला अगदी किस्सा म्हणजे सांगण्याशिवाय राहवत नाही. जेव्हा 1950 साली ब्राझीलमध्ये वर्ल्ड कप झाला तेव्हा पेलेचे वडील ढसाढसा रडत होते, कारण फायनलमध्ये उरुग्वेकडून ब्राझील पराभूत झाला होता. पेलेची आई शिवणकाम करायची. तेव्हा पेले म्हटला की बाबा तुम्ही का रडताय? ते म्हटले अरे आपला संघ पराभूत झाला. मग पेलेनी त्यावेळेला शपथ घेतली की ज्या कारणामुळे माझे बाबा इतके रडले तो वर्ल्ड कप मी ब्राझीलला मिळवून देईन. आणि अक्षरशः 8 वर्षानंतरच 1958 साली जेव्हा पेले 18 वर्षाचा होता त्यांनी ब्राझीलला वर्ल्ड कप जिंकून दिला. आणि तेव्हा त्याच्या आईने पेलेसाठी एक सूट शिवला होता. तो सूट म्हणजे त्याच्या बाबांचा सूट होता आणि तो अल्टर करून आईने पेलेला चढवला होता. सो अशा पद्धतीने प्रचंड इमोशन्स, प्रचंड इन्स्पिरेशन आणि संपूर्ण जगाला एक प्रेरणादायी असं काम करणाऱ्या या खेळाडूंचा प्रवास आहे आणि या खेळाडूंची कारकीर्द आहे. अर्थात हे सगळे पहिल्या डिफिकल्टीज आणि पहिले हर्डल्स आणि अडथळे ओलांडल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मेसी आणि रोनाल्डो यांची कारकीर्द ही तुफान बहरली. याला एक प्रथम कारण म्हणजे त्यांचं फुटबॉल कौशल्य, त्यांची प्रचंड मेहनत घ्यायची असलेली तयारी आणि क्षमता, आणि किती यश मिळालं तरीसुद्धा आपलं डोकं जागेवरती ठेवण्याची त्यांना मिळालेले संस्कार, ह्याच्यात त्यांच्या कुटुंबियाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. सचिन सांगतो तसं त्याच्या मोठ्या भावामुळे त्याची कारकीर्द बहरली. त्याचा सपोर्ट नसता तर कदाचित आपल्याला सचिन आज दिसला नसता. तसंच मेसी आणि रोनाल्डोच्या फॅमिलीज किंवा त्यांच्या आया, त्यांच्या आज्या ह्या त्यांच्या मागे खंबीरपणाने उभं राहिल्या. सगळ्या संकटांवरती मात करून त्यांना फुटबॉलवरती लक्ष केंद्रित करता येईल आणि फुटबॉलवरती जग जिंकणारी कामगिरी करता येईल हे त्यांनी त्यांना धडे दिले. त्याच्याच जोडीला ह्या दोघांचे कोच म्हणजे रोनाल्डोचं म्हणायचं झालं तर आपण मँचेस्टर युनायटेडमध्ये सर ॲलेक्स फर्ग्युसन, होय सर ॲलेक्स फर्ग्युसन, कारण त्यांना ब्रिटनने नाईटहूड प्रदान केली होती. इतकं त्यांचं फुटबॉलमध्ये कोचिंग आणि स्काउटिंग म्हणजे लहान वयातच प्रतिभा हेरणे आणि हिऱ्याला जसं कोंदण लागतं तसं त्यांना संधी देणे हे सर फर्ग्युसन यांनी रोनाल्डोसाठी घडवलं. त्यामुळेच 2003 ते 2009 रोनाल्डोचा अक्षरशः मँचेस्टरला धडाका चालू होता. तो एकामागून एक मॅचेस जिंकत होता, एकामागून एक ट्रॉफी उंचवत होता आणि त्याच्याचमुळे रोनाल्डो म्हणजे मँचेस्टर हे एक समीकरण निर्माण झालं होतं. मगाशी आपण म्हणलं तसं खेळ हा जसा व्यावसायिक स्वरूपाकडे जायला लागला तसंच हे व्यावसायिक एलिमेंट्स आणि त्या व्यवसायावर आधारित क्लब्स हे उदयाला आले. तसंच आपण मँचेस्टरमध्ये बघितलं तर मँचेस्टर सिटी हा एक तद्दन व्यावसायिक क्लब, आणि जर स्पेनमध्ये गेलं तर रिअल मॅड्रिड हा व्यावसायिक क्लब. रिअल मॅड्रिडने रोनाल्डोला तब्बल 70 दशलक्ष डॉलर एवढी फी मोजून, जी त्या काळची रेकॉर्ड फी होती, एवढी फी मोजून त्यांनी करारबद्ध केलं. आणि मग 2009 ते 2018 रोनाल्डो हा सॅन्टियागो बर्नेबाओ ही हे मॅड्रिडचं कॅपिटल आहे, मॅड्रिडची राजधानी आहे आणि या रिअल मॅड्रिडचं होम ग्राउंड तिथं रोनाल्डोचं अधिराज्य होतं. म्हणजे रोनाल्डोचा तिथं झंझावात बघताना अक्षरशः जगभरचे फुटबॉल प्रेमी तिथे यायचे. आम्ही जेव्हा तिथं फुटबॉलच्या टूर्स घेऊन जातो त्यावेळेला लोकांच्या अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं, इतका त्याला रोमांचून जाणारा खेळ त्यांना तिथं बघायला मिळतो.
आणि रोनाल्डोची मोहिनी ह्या रिअल मॅड्रिडच्या माध्यमातून ही अख्ख्या जगपर्यंत पोचली. कारण हे मोठे क्लब, त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांच्याकडे प्रसिद्धी आहे आणि त्यांच्याकडे जगभरात या खेळाडूंना ब्रँड म्हणून घेऊन जायची क्षमता आहे. रोनाल्डोच्या कारकिर्दीवरती नजर टाकली तर त्यांनी युनायटेडला 292 मॅचेस खेळून 118 गोल्स केले. मॅड्रिडला सुद्धा त्यांनी 438 मॅचेसमध्ये 450 गोलचा अक्षरशः पाऊस पाडला. त्यानंतर मात्र रोनाल्डो आणि मॅड्रिडच्या व्यवस्थापनाचं काहीसं बिनसलं. कसं असतं की नाकापेक्षा मोती जड झाला तर या व्यावसायिक प्रवृत्तींना ते आवडत नाही आणि रोनाल्डो हा ब्रँड मॅड्रिड या ब्रँडपेक्षा मोठा व्हायला लागल्यानंतर थोडं ते बिनसलं आणि मग रोनाल्डोने थेट इटली गाठली. तिकडला ज्युव्हेंटस हा सुद्धा एक जगातला नावाजलेला क्लब, तिथं रोनाल्डो गेला आणि विशेष म्हणजे रोनाल्डोची तोपर्यंत एवढी कीर्ती झाली होती की रोनाल्डोच्या नावाचे ज्युव्हेंटसचे टी शर्ट जेवढे जगभरात विकले गेले त्याच्यातच त्याची सायनिंग अमाऊंट रिकवर झाली होती. ज्युव्हेंटसमध्ये रोनाल्डोनी 134 मॅचेस खेळला आणि 101 गोल मारले. त्यामुळे तिथेही त्यांनी अधिराज्य गाजवलं. इटालियन जी लीग आहे ती त्यांनी जिंकून दिली. मग परत रोनाल्डोला त्याच्या कर्मभूमीकडे यावंसं वाटलं आणि तो परत मँचेस्टर युनायटेडला आला. दरम्यानच्या काळात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं होतं. मँचेस्टर युनायटेड हा पूर्वीचा राहिला नव्हता. साधारण त्याची इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये घसरण झाली होती. त्यामुळे रोनाल्डोचा तिथे साधारण फक्त वर्षभरच मुक्काम राहिला आणि नंतर मग तो पोचला ते थेट सौदी अरेबियात. इथं आपला एक क्रीडा व्यावसायिकीकरणाचा नवीन टप्पा पाहायला मिळतो. सौदी अरेबिया असेल, गल्फ असेल, कतार असेल, ह्या सगळ्या देशांमध्ये अत्यंत उत्तम पायाभूत सुविधा विकसित करतानाच एक खेळाची संस्कृती निर्माण करण्याची त्यांनी मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी जगभरातल्या आघाडीच्या खेळाडूंना करारबद्ध केलं आहे. लवकरच सौदी अरेबियात क्रिकेटची लीगसुद्धा येते. होय, क्रिकेटची लीग. आणि आपली IPL फक्त भारतात होती. सौदी अरेबियातली क्रिकेटची लीग टेनिसच्या ग्रँडस्लॅमप्रमाणे 4 खंडांमध्ये होणार आहे. त्यामुळे कल्पना करा काय त्यांची तयारी असेल. त्यांनी रोनाल्डोला अत्यंत म्हणजे लोकांची सगळी बोटं तोंडात जातील, न भूतो न भविष्यती एवढे रोनाल्डोला त्यांनी पैसे मोजून करारबद्ध केलं आणि आज तो अल नसार या सौदी क्लबचा अविभाज्य घटक आहे. तिथं त्यांनी 114 मॅचेसमध्ये गोलाचं शतक मारलेलं आहे आणि तिथेही रोनाल्डो आज नंबर 1 प्लेयर म्हणून आपल्याला खेळताना दिसतोय. रोनाल्डोचा असा झंझावात सुरू असताना आपले मेस्सी महाराज हे बार्सिलोनामधनं विक्रमावरती विक्रम रचत होते. 2004ला तो बार्साच्या मुख्य टीममध्ये आला आणि नंतर 2021पर्यंत तो बार्सिलोनाचा अविभाज्य भाग होऊन राहिला होता. त्यांनी ला लिगा तर जिंकलीच, पण प्रतिष्ठेचा चॅम्पियन्स लीग हा चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन करंडक आहे युरोपमधला, तो सुद्धा त्यांनी बार्सिलोनाला जिंकून दिला आणि जगभर मेस्सी आणि त्याचं मॅजिक हे तोपर्यंत गेलं होतं. मेस्सीचं सुद्धा बार्सिलोनामध्ये जो रोनाल्डोचं मॅड्रिडमध्ये झालं ते मेस्सीचं बार्सिलोनात झालं. क्लब व्यवस्थापनाबरोबर त्याचा काही विसंवाद झाला आणि त्याला क्लब सोडायला लागला. अत्यंत साश्रू नयनाने त्यांनी बार्सिलोना सोडलं आणि तो फ्रान्समधल्या PSG या नंबर 1 क्लबमध्ये गेला. खरं तर मेस्सीला बार्सिलोनातनंच रिटायर व्हायचं होतं. अगदी लहान वयापासून वयाच्या 10व्या वर्षी आल्यानंतर त्यांनी त्याचं संपूर्ण आयुष्य बार्सिलोनात घालवलं होतं. आजही तुम्ही बार्सिलोनामध्ये गेलात तर यू कॅन लिटरली फील द फुटप्रिंट्स ऑफ मेसी एव्हरीवेअर इन बार्सिलोना. पण मेसीच्या ते नशिबात नव्हतं. तो फ्रान्सला त्याला जायला लागलं आणि फ्रान्समध्ये त्यांनी 2 वर्ष खेळल्यानंतर तो 2 वर्षापासून अमेरिकेत गेला. इंटर मियामी या क्लबमध्ये तो गेला. इथं परत फुटबॉलचा बिझनेस आपल्याला दिसतो. पुढल्या वर्षी 2026 साली अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये फिफाचा वर्ल्ड कप होतोय. त्यासाठी बिल्डअप म्हणून डेव्हिड बेकम हा जो इंग्लंडचा अगेन बिझनेसमन म्हणून यशस्वी झालेला आणि त्यापूर्वी खेळाडू म्हणून यशस्वी असलेला जो प्लेयर आहे त्याने इंटर मायामी क्लबमध्ये स्टेक्स विकत घेतले आणि मग मेस्सीला त्यांनी तिथं बोलवलं की जेणेकरून अमेरिकन फुटबॉलचं रिब्रँडिंग करता येईल आणि 2026च्या वर्ल्ड कपसाठी अमेरिकन फुटबॉलला जगभर पोचवता येईल. सो मेस्सीला फक्त खेळायचं नाही आहे तर त्याला अमेरिकन फुटबॉलचा डंका हा जगभर घेऊन जायचा आहे आणि त्यामध्ये तो 2 वर्षात नक्कीच यशस्वी झाला आहे. रोनाल्डो आणि मेस्सी, रिअल मॅड्रिड आणि बार्सिलोना हे जर विषय काढले तर एक विषय काढल्या वाचून आपलं हे पुराण संपतच नाही. ते म्हणजे एल क्लासिको. एल क्लासिको म्हणजे रिअल मॅड्रिड आणि बार्सिलोना यांच्यातला सामना. जगभरातील क्लब फुटबॉलमधला सर्वाधिक पाहिला जाणारा सामना म्हणून एल क्लासिकोची ओळख आहे
आणि एल क्लासिकोमध्ये रोनाल्डो आणि मेस्सी जेव्हा आमनेसामने होते तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता, सॅन्टियागो बर्नेबाव असेल किंवा कॅम्प नाऊ जे बार्सिलोनाचं आयकॉनिक स्टेडियम आहे ते हाऊसफुल तर होतंच, पण आपल्या अगदी भारतामध्ये दिल्ली किंवा मुंबईत जी स्क्रीनिंग ऑर्गनाईज केली जातात त्याला 1-2 नव्हे तर तब्बल 25,000 फुटबॉल प्रेमी ही ती आपल्या आवडत्या क्लबची जर्सी घालून गर्दी करतात. एक प्रचंड मोठा इव्हेंट तो केला जातो आणि फक्त भारत किंवा स्पेन किंवा युरोपमध्ये नाही तर अगदी आफ्रिकेपासून मेक्सिकोपर्यंत संपूर्ण जगभर हा एक एल क्लासिकोचा इव्हेंट साजरा होतो. आणि तो साजरा व्हायचा तो मुख्यत्वे रोनाल्डो आणि मेस्सी यांची जी लोकप्रियता आहे त्याच्यामुळे. म्हणजे खेळापेक्षा कुठलाही खेळाडू मोठा नसतो हे नक्कीच, परंतु या लीगपेक्षाही हे खेळाडू मोठे व्हायला लागल्यानंतर ला लिगा म्हणजे जी स्पॅनिशची नॅशनल लीग आहे त्यांनी कुठेतरी हस्तक्षेप केला आणि त्यांनी जगाला सांगितलं की आमची लीग ही पहिल्यांदा येते, एल क्लासिको ही मॅच हा त्याचा एक भाग आहे. इतकं रोनाल्डो आणि मेस्सीचं लोकप्रियता हे एल क्लासिको सामना हा जगभर घेऊन गेली. आणि त्याचा परत आता व्यावसायिक अध्याय म्हणजे आता एल क्लासिको सौदी अरेबियात ऑर्गनाईज होत आहेत. गेल्या 2 वर्षापासनं बार्सिलोना आणि रिअल मॅड्रिड यांच्यातले सामने सौदी अरेबियामध्ये ऑर्गनाईज केले जात आहेत. आणि आपल्या भारतीयांसाठी ती पर्वणी म्हणजे सगळ्यात जवळ आणि सगळ्यात स्वस्त आपण हे क्लबचा खेळ बघू शकतो. रोनाल्डो मेसी आत्ता नाही आहेत तिथे, या क्लबचा खेळ आपल्याला बघता येऊ शकतो. मेस्सीचं जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर 998 सामन्यांमधनं त्यांनी 776 गोल केलेत. सो रोनाल्डो आणि मेस्सी लिटरली एकामागे एक गोलचा धडाका लावत होते. क्लबचा सक्सेस त्यांनी मिळवला, तसंच नॅशनल टीमकडनं खेळताना सुद्धा रोनाल्डो आणि मेस्सी यांनी प्रचंड मेहनत घेऊन आपल्या देशाला ट्रॉफीज जिंकून दिल्या. क्लबचं जर बोलायचं झालं तर रोनाल्डोनी मँचेस्टर युनायटेडकडनं 3 प्रीमियर लीग जिंकल्या, FA कप जिंकले, फुटबॉल लीग कप जिंकले 2दा, FA कम्युनिटी शिल्ड जिंकली आणि इतकंच नाही तर UEFA चॅम्पियन्स लीग ही 2दा त्यांनी जिंकण्याचा पराक्रम मँचेस्टर युनायटेडला करून दिला. फिफा क्लब वर्ल्ड कपसुद्धा त्यांनी मँचेस्टर युनायटेडला जिंकून दिला. आणि मगाशी म्हणलं त्याप्रमाणे मँचेस्टर युनायटेडचा रोनाल्डो हा एक अविभाज्य भाग बनला होता. रिअल मॅड्रिडमध्ये आल्यानंतर तर रोनाल्डोचा खेळ अधिकच उंचावला. ला लिगा त्यांनी 2दा जिंकून दिली, कोपा डेल रे ही त्यांची राष्ट्रीय स्पर्धा जिंकून दिली आणि चॅम्पियन्स लीग तर त्यांनी रिअल मॅड्रिडला तब्बल 4 वेळा जिंकून दिली आणि त्याच्यातली 3 वेळा त्यांनी हॅट्रिक साधली. होय, सलग 3 वेळा रिअल मॅड्रिड चॅम्पियन्स लीग विजेते होते थँक्स टू रोनाल्डो. मेस्सीसुद्धा याच्यामध्ये मागे नाही आहे. मेस्सी बार्सिलोनाला या एकाच क्लबमध्ये प्रदीर्घ खेळला, पण मेस्सीनी बार्सिलोनाला तब्बल 8 वेळा ला लिगाचं विजेतेपद मिळवून दिलं आणि त्यानंतर चॅम्पियन्स लीगसुद्धा 4 वेळा मेस्सीनी बार्सिलोनाला जिंकून दिली. आणि इतकंच नाही तर बार्सिलोनाला जगातला सगळ्यात श्रीमंत क्लब आणि सगळ्यात यशस्वी क्लब मिळवून देण्यात मेस्सीचा वाटा महत्त्वाचा होता. 2 विजेतेपदं मेस्सीने अप्रत्यक्षरित्या मिळवून दिली. सो मेस्सीनी बार्सिलोनानी जी 10 ला लिगा विजेतेपदं पटकावली त्याच्यामध्ये मेस्सीचा सहभाग होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आणि त्याच्यानंतर क्लब वर्ल्ड कप असेल आणि इतरही खंडांमध्ये ज्या क्लबच्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये मेस्सीनी बार्सिलोनाला विजयश्री प्राप्त करून दिली होती. आणि त्याच्याचमुळे मेस्सीच्या खेळाची ही बार्सिलोनाच्या विजेतेपदावरती अशी एक अमिट छाप राहिलेली आहे. मेस्सी आणि रोनाल्डो यांचे गारूड पुढे जाताना आपण त्यांच्या राष्ट्रीय कारकिर्दीवरती सुद्धा नजर टाकायला पाहिजे. तसं तुलनेने बघायला गेलं तर रोनाल्डोला युरोपमध्येच खेळायचं होतं, त्यामुळे त्याला फारसं काही आव्हान नव्हतं. आपण आपल्या IPL मध्ये बघतो किंवा भारतीय क्रिकेटपटूंबाबत बघतो, वर्कलोड हा शब्द सध्या खूपच आपल्याला ऐकिवात येतोय. IPL मध्ये खेळणं, भारतीय T20 संघात खेळणं, टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळणं हे फारच जरा त्यांना अति होत आहे असं ते म्हणतात. पण या फुटबॉलपटूंचं जरा बघा, साधारण ते आठवड्याला 2 ते 3 सामने खेळतात. प्रचंड त्याला मेहनत लागते, प्रचंड फिजिकल कपॅसिटी लागते. मेस्सीसारख्या माणसाला तर युरोपमधनं अर्जेंटिनाला ट्रॅव्हल करायला लागतं, मग अर्जेंटिनाची मॅच खेळून परत विकेंडला युरोपमध्ये यायचं आणि सामने खेळायचे. आता तर अमेरिकेत जायचं. त्याच्यामुळे किती त्यांना जेट विमानं असली, किती त्यांच्या दिमतीला सगळं क्लब व्यवस्थापन असलं तरीसुद्धा हा जो वर्कलोड आहे हे गेली 25 वर्ष हे मानव आहेत आणि ते सोसत आहेत किंवा त्याला समर्थपणे सामोरे जात आहेत.
त्यामुळेच कधीकधी यांच्या या मानवी क्षमतांवरती आपल्याला अचंबा वाटतो त्याचा, की हे खरोखरच एवढे मानव आहेत का ह्युमनॉइड्स आहेत. परत हे सगळं करताना त्याचा जो भावनिक भाग आहे, सोशल मीडियामुळे येणारा स्ट्रेस आहे. आपण काही गेल्या वर्षांमध्ये पाहिलं टेनिसपटूंमध्ये विशेषतः एक सायकोलॉजिकल खूप सारे प्रॉब्लेम येत होते. तुम्हाला लवकर वयामध्ये यश मिळालं की ते यश पचवणं अवघड जातं, ते सस्टेन करणं अवघड जातं, किंवा त्या यशाबरोबर येणारे अपयशाचं जे शेपटी आहे ती शेपटी सांभाळणं अवघड जातं. आणि त्याच्याच जोडीला सोशल मीडियाची भर जी पडते त्यामुळे अक्षरशः खेळाडूची वाताहत होते. पण कल्पना करा, मगाशी म्हणलं तसं हे लाखो अब्जावधी फॉलोअर्स घेऊन हे दोन्ही खेळाडू क्लब आणि राष्ट्रीय जबाबदारी इतक्या समर्थपणे निभावून एक व्यक्ती म्हणून ताठकण्याने आज उभी आहेत. म्हणजे काय कमाल त्यांचं मॅनेजमेंट असेल, काय कमाल त्यांचं मॅनेजमेंट असेल. क्लब कारकिर्दीबरोबरच या दोघांची राष्ट्रीय कारकीर्द ही सुद्धा काहीशी थोडीशी स्लो राहिली. म्हणजे अक्षरशः आत्तापर्यंत या दोघांना आपल्या देशासाठी कुठलीच स्पर्धा जिंकून देता येत नव्हती. ते गोलचा धडाका मारत होते, पण आफ्टर ऑल फुटबॉल इज अ टीम गेम. त्याच्यामुळे एका माणसाने किती जरी प्रयत्न केला तरीसुद्धा यश हे बाकीच्या 10 सहकाऱ्यांवरती अवलंबून असतं. आणि इथं म्हणूनच मॅराडोनाचा उल्लेख करावासा वाटतो. 1986चा वर्ल्ड कप हा त्याने अक्षरशः एक हाती जिंकून दिला होता. आणि तसंच आपल्या कपिल देवची सुद्धा आठवण होते. 83चा वर्ल्ड कप जो आपण जिंकला होता, कपिलची हत्तीवरनं मिरवणूक काढली होती. त्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध त्यांनी 175 ज्या रन ठोकल्या होत्या, अक्षरशः एक हाती वर्ल्ड कप जिंकून देणारा, तो कलाटणी देणारा सामना होता. रोनाल्डो आणि मेस्सी यांनी सुद्धा अनेक वर्षाच्या अथक परिश्रमानंतर फायनली आपल्या संघाला वर्ल्ड कप नव्हे, युरोपियन कप नव्हे, तर असे अनेक त्यांनी क्लब आणि देशाचे चॅम्पियनशिप असे त्यांनी करंडक जिंकून दिले. मात्र त्यासाठी त्यांना वाट बघायला लागली. रोनाल्डोचा पोर्तुगाल एकदा युरोपियन कपच्या फायनलला गेला होता, पण अत्यंत दुबळ्या असलेल्या ग्रीसकडनं त्यांना 1-0 असा पराभव स्वीकारायला लागला. आणि ऑब्व्हियसली रोनाल्डो वॉज इन टीयर्स. आणि आपल्यासाठी ते आठवणीचं अशात राहिलं की या ग्रीक लोकांची आडनावं प्रचंड भयंकर होती. त्याच्यामुळे ती मराठीतनं लिहिताना आपल्या प्रसिद्धी माध्यमांची अक्षरशः नाकेनऊ आली होती. आणि त्यामुळे तो ग्रीसचा विजय हा आपल्या माध्यमांच्या असंही लक्षात आहे. पण पुढे रोनाल्डोनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या नाकेनऊ आणली आणि युरो चॅम्पियनशिप 2016 साली जिंकून दिली. आणि त्याच्याच जोडीला आत्ता जी नव्याने युरोपियन नेशन्स कप म्हणून सुरू झालेली आहे, ती सुद्धा रोनाल्डोनी पोर्तुगालला जिंकून दिली. पण अजून त्याचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही आहे. आणि आता वयाच्या 40व्या वर्षी आणि पुढल्या वर्षी 41 होताना रोनाल्डो अमेरिकेत जातोय आणि तो पोर्तुगालला वर्ल्ड कप जिंकून देण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी आता एक फायनल डॅश म्हणतात तसा देणार आहे. दुसरीकडे मेस्सीने अर्जेंटिनाला कोपा अमेरिका जिंकून दिला. अगदी गेल्या 2-4 वर्षांमध्ये त्यांनी फायनली कोपा अमेरिकेचं विजेतेपद मिळवलं. कारण अर्जेंटिनाच्या वाटेत कायमच त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी ब्राझील हा असतो. ब्राझील आणि अर्जेंटिना हे लॅटिन अमेरिकेचे 2 दादा देश. अत्यंत कलात्मक अशी त्यांची खेळण्याची शैली आणि त्याच्यामुळे त्यांच्यातले सामने हे खूप चुरशीचे होतात. आणि म्हणूनच ब्राझीलच्या विरुद्ध जिंकणं हे काही अर्जेंटिनाच्या मेस्सीला शक्य झालं नव्हतं. पण गेल्या काही वर्षांमध्ये मेस्सीनी ती उणीव भरून काढली. आणि इतकंच नाही तर 2022मध्ये कतारमध्ये झालेला वर्ल्ड कप त्यांनी फायनली उंचावला आणि एका दंतकथेचा एक सुखद प्रवास पूर्ण झाला असं संपूर्ण जगातील फुटबॉल शौकीनांनी भावना व्यक्त केली. पण मेस्सी अजून थांबलेला नाही आहे. तो सुद्धा 40च्या उंबरठ्यावर असताना पुढल्या वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये सहभागी व्हायला तयार आहे. आणि येस, मेस्सी भारतात येतोय. बहुधा नोव्हेंबरमध्ये मेस्सी हा भारतामध्ये सामने खेळणार आहे आणि भारतीयांना मेस्सीचा खेळ बघायला मिळणार आहे. आणि नंतरच पुढल्या वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये रोनाल्डो मेस्सी हे फायनली हे एकमेकांसमोर उभे टाकणार आहेत की ज्याला संपूर्ण देश द लास्ट डान्स म्हणून त्याचं ब्रँडिंग करून हजारो लाखो नव्हे तर अब्जावधी फुटबॉल प्रेमींच्या नजरा ह्या अमेरिकेकडे वळणार आहेत. या सगळ्या क्लब आणि देशांची कारकीर्द सक्सेसफुल करताना या खेळाडूंवरती अत्यंत दबाव असतो तो मैदानावरती कामगिरी करण्याचा. परंतु मैदानाबाहेरही त्यांना एक मोलाची कामगिरी बजावावी लागते. आपण जसं म्हणलं तसं त्यांची ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती ब्रँड व्हॅल्यू कमी होऊ द्यायची नसते.
आणि त्यासाठी त्यांना खेळाव्यतिरिक्तच्या अनेक जबाबदाऱ्या उचलायला लागतात आणि सतत त्यांना फ्रेश राहायला लागतं, सतत फिट राहायला लागतं आणि त्यांना अथक परिश्रम करायला लागतात. रोनाल्डोची खेळण्याची स्टाईल बघितली तर रोनाल्डो हा अत्यंत आक्रमक खेळाडू आहे. डाव्या आणि उजव्या दोन्ही पायांनी तो प्रचंड वेगाने गोल मारू शकतो, बॉलला तो धडकावून मारू शकतो. त्याचप्रमाणे हेडिंग हा त्याचा USP आहे. 2.65 मीटर एवढी उंच उडी मारून त्यांनी हेड केलेला गोल आजही फुटबॉल रसिकांच्या स्मरणात आहे. मी जेव्हा कतार वर्ल्ड कपला गेलो होतो त्यावेळेला फॅन्ससाठी खूप सारे खेळ होते आणि तिथे एक खेळ होता की 2.65 हाईटवरती असलेला बॉल तुम्ही उडी मारून हेडिंग करून दाखवायचा. अर्थात रोनाल्डोच फक्त ते करू शकायचा. त्याच्यामुळेच रोनाल्डोची ही मैदानावरची जबरदस्त धाव हा त्याचा USP आहे. दुसरीकडे मेसी हा खूप कलात्मक आहे. ही इज अ प्ले मेकर, म्हणजे चेंडू ड्रिबल करत, चेंडूवरचा कंट्रोल प्रस्थापित करत तो असा लिलया पास देतो की त्याचा सहकारी खेळाडू अत्यंत सहजतेने गोल मारतो. त्याचबरोबर अत्यंत मोक्याच्या क्षणी गोल मारायच्या वेळेला मेसी तिथं असतो. फुटबॉल रसिकांव्यतिरिक्त जे अदरवाईज खेळ बघतात त्यांना हा प्रश्न पडतो की मेसी नेमका त्याच वेळेला तिथं कसा असतो आणि गोल मारतो. कारण मेसीच्या डोक्यात आनंदसारखाच बुद्धिबळाचा खेळ चालू असतो. तो आपल्या या फुटबॉलच्या मुवमेंट्स डोक्यात ॲनालाइज करतो, AI नाही, त्याच्या फुटबॉलिंग ब्रेननी, आणि बरोबर त्या मुवमेंटला त्या ठिकाणी तो संधी साधून तिथं असतो आणि गोल करतो. आणि हीच त्याची अलौकिक क्षमता आणि कौशल्य हे त्याला जगभरात अब्जावधी फॅन्स मिळवून दिलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आता प्रश्न पडतो की हे ग्लोबल आयकॉन्स का आहेत. येस, त्यांच्या व्यक्तिगत खेळामुळे आहेत. नंतर त्यांनी जे अथक परिश्रम केलेले आहेत त्या परिश्रमामुळे ते ग्लोबल आयकॉन्स आहेत. आणि त्याच्याचमुळे बॅलन डिऑरसारखी जगातली सर्वोत्तम खेळाडू होण्याची जी पारितोषिकं आहेत त्याचा रोनाल्डो 5 वेळा आणि मेसी तर त्याहीपेक्षा अधिक वेळा मानकरी ठरलेला आहे. याच्याच जोडीला जगातली अनेक इतर जी पारितोषिकं, बक्षिसं, ट्रॉफीज आहेत ती यांनी आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्सच्या जोरावर, करिअर अचिव्हमेंट्सच्या जोरावर त्यांनी जिंकलेली आहेत आणि एक ग्लोबल आयकॉन ते झालेले आहेत. मेस्सीची जर तुम्ही गोष्ट कराल तर त्यांनी बॅलन डिऑर हा मेस्सीचा अधिकारच असल्यासारखं होतं. म्हणजे मेस्सीनी त्याच्या इंडिव्हिज्युअल अवॉर्ड्समध्ये सर्वाधिक 8 वेळा बॅलन डिऑर जिंकलेले आहेत. आत्तापर्यंत हा विक्रम कोणीही मोडू शकलेला नाही आहे. इतकी मेस्सीची कारकीर्द गेली अनेक वर्ष बहरताना आपण बघितलेली आहेत. पण येस, हे फक्त इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्स किंवा त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट हेच त्यांना ग्लोबल आयकॉन बनवून देतात का? नाही. एवढंच पुरतं ते मर्यादित नाही आहेत. त्याच्याच जोडीला आपण मगाशी बघितलं तसं एक ब्रँड व्हॅल्यू म्हणून त्यांनी जे स्वतःला एस्टॅब्लिश केलेलं आहे त्याचीसुद्धा एक मोलाचा वाटा आहे त्यांना ग्लोबल आयकॉन बनवून देण्यामध्ये. त्यांचं कौशल्य तर आहेच आहे. आपण ते गेली 25 वर्ष बघत आलो आहेत. या कौशल्यामुळे त्यांनी फुटबॉलच्या मैदानावरती अचीव केलेले रिझल्ट्स हे देखील नक्कीच आहे. कारण आफ्टर ऑल यू हॅव टू बी सक्सेसफुल टू बिकम अ ग्लोबल आयकॉन. त्यांचे अचिव्हमेंट्स आपण बघितल्या. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती दे आर आयकॉन्स. सक्सेसफुल ऑन द फील्ड्स आणि सक्सेसफुल ऑफ द फील्ड बिझनेस मॉडेल म्हणून ते यशस्वी झालेले आहेत. साहजिकच त्यामुळे ते आयकॉन्स होतात. त्यांनी ट्रॉफीज जिंकल्या आहेत. त्यांचे ट्रॉफी कॅबिनेट भरभरून आहे. त्यांनी प्रचंड कष्ट केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सचिनची जशी 24 वर्ष कारकीर्द होती तशी यांचीसुद्धा 25 वर्ष कारकीर्द सुरू आहे आणि दे आर नॉट स्टॉप्ड येट. त्यांनी प्रचंड संपत्ती कमवली आहे, पैसा कमवला आहे, कमर्शियल टार्गेट्स त्यांनी अचीव केली आहेत. म्हणून ते ग्लोबल आयकॉन आहेत का? नाही. हे सगळे एका बाजूला आणि जी गोष्ट त्यांनी अचीव केली आहे त्यासाठी ते ग्लोबल आयकॉन आहेत. म्हणजे इन्स्पिरेशनल व्हॅल्यू. केवळ त्यांच्या देशात नाही, केवळ त्यांच्या क्लबमध्ये नाही, केवळ ते फुटबॉल खेळणारे युरोपमध्ये नाही, तर जगभरासाठी रोनाल्डो आणि मेसी हे एक इन्स्पिरेशनल व्हॅल्यू ठरलेले आहेत. आणि त्याचा प्रत्यय आपल्याला नुकत्याच झालेल्या इंडिया इंग्लंड टेस्ट सिरीजमध्ये आला होता. मोहम्मद सिराजने आदल्या दिवशी एक सोपा कॅच सोडला. भारत ती मॅच हरतोय असं वाटत होतं. शेवटच्या दिवशी तो मैदानावरती उतरला आणि त्या दिवशी त्यांनी त्याच्या मोबाईलवरती रोनाल्डोचा स्क्रीन सेव्हर ठेवला होता आणि त्यावरती लिहिलं होतं बिलीव्ह. म्हणजेच ठाम विश्वास आणि एखादी गोष्ट साध्य करायचा आत्मविश्वास. सो ही प्रेरणा आणि हा आत्मविश्वास रोनाल्डो आणि मेस्सी यांनी जगभराला दिला आहे आणि म्हणूनच
त्यांच्या इतर सर्व यशापेक्षाही या त्यांच्या मानवी मूल्यांमुळे ते जगभरामध्ये GOAT झालेत, म्हणजेच ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. आता तुम्ही विचाराल की या रोनाल्डो आणि मेसी आख्यानाचा आपल्याशी काय संबंध? होय, नक्कीच संबंध आहे. कारण आपण 2036 साली आता ऑलिम्पिक आयोजित करायची स्वप्न बघतोय. आणि ऑलिम्पिक हे केवळ काही स्टेडियम्स किंवा निधी देऊन आयोजित होत नाही, तर त्यासाठी आपल्याला स्पोर्ट्स कल्चर घडवायला लागतं. आणि गेल्या 25 वर्षात भारतामध्ये स्पोर्ट्स कल्चर घडताना आपण बघतोय. येस, खेळांच्या प्रती आपलेली असलेली भावना किंवा आपला असलेला लगाव हा वाढताना दिसतोय. थँक्स टू किड्स की ज्यांना रटलेल्या इंजिनिअरिंग, मेडिकल या करिअरच्या पलीकडेही खेळामध्ये तुम्ही तुमची पॅशन साध्य करू शकता, हे करण्याची मुभा पालकांनी दिलेली आहे. आणि त्याच्याचमुळे खेलो इंडियासारख्या स्पर्धा असतील किंवा अगदी आंतरशालेय स्पर्धासुद्धा असतील, त्या ज्या पॅशनने खेळल्या जातात, त्यामुळे नक्कीच आपण एका स्पोर्ट्स कल्चरकडे वेगाने धाव घेतो आहोत, हे आपल्याला पदोपदी आढळतं. आणि त्याचमुळे स्काउटिंग, ग्रासरूट्स आणि हे स्पोर्ट्स कल्चर ते भारतात निर्माण करून 2036 साली आपण ऑलिम्पिकचे केवळ सक्सेसफुल आयोजन नाही, तर ऑलिम्पिकचं जे ब्रीद आहे, गतिमान, कीर्तिमान, शक्तिमान आणि रोनाल्डो, मेसी यांची जी प्रेरणादायी वाटचाल आहे, ती सुद्धा आपण अंगीकारू जर शकलो, तर खऱ्या अर्थाने आजचे रोनाल्डो, मेसी आख्यान यशस्वी होईल असा विश्वास आहे.